18 मार्च हा दिवस वर्ल्ड रिसायकलिंग डे म्हणजेच जागतिक पुनर्वापर दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांना कचरा कमी करण्यासाठी आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरित करतो. कचऱ्याचा पुनर्वापर वाढवून पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. ग्लोबल रिसायकलिंग फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकाराने 2018 सालापासून हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानंतर दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये पुनर्वापराच्या महत्त्वांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे हा आहे. पुनर्वापरामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे, लँडफिल किंवा समुद्रामध्ये जाणारा कचरा कमी करणे या गोष्टींचा यात समावेश आहे. आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि उद्योगधंद्यांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. प्लास्टिक, धातू, काच, कागद आणि इलेक्ट्रॉनिक कचरा यांचा योग्य प्रकारे पुनर्वापर केल्यास पृथ्वीवरील भार कमी होऊ शकतो. या प्रक्रियेमुळे ऊर्जा बचत, प्रदूषण नियंत्रण आणि हवामान बदलावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. तसेच आपले घर, गल्ली, परिसर, गाव, शहर, देश इतकेच नाही तर संपूर्ण पृथ्वी स्वच्छ होण्यास मदत होईल. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापर करण्याची सवय लावल्यास पृथ्वीवरील संसाधनांचे जतन होईल आणि पर्यावरण संतुलन राखले जाईल. त्यामुळे पुनर्वापर हा आपला सामाजिक आणि नैतिक जबाबदारीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे असे मानले पाहिजे. लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात पुनर्वापराचा समावेश करावा आणि व्यवसायांनी शाश्वत पद्धती अवलंबाव्यात. वस्तूंच्या पुनर्वापरामुळे नैसर्गिक संसाधने जतन होतात. शिवाय नैसर्गिक जगाला होणारे नुकसान कमी होऊन प्राण्यांना होणारे नुकसान टाळता येऊ शकते. कागदाचा पुनर्वापर केल्यास आपण जंगले आणि झाडेही वाचवू शकतो. म्हणूनच असे वाटते की आपण सर्वांनी एकत्र येऊन पुनर्वापराची सवय लावली तर भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, हरित आणि निरोगी पर्यावरण आपण निर्माण करू शकतो. त्यामुळेच आपल्या जीवनशैलीत शाश्वतता आणण्यासाठी जागतिक पुनर्वापर दिन हा केवळ एक दिवस राहता कामा नये, तर तो दैनंदिन जगण्याचा भाग बनला पाहिजे.